नमस्कार मित्रांनो. अन्न व औषध प्रशासनाकडून दूध भेसळीच्या बाबतीत खूप मोठी कारवाई केलेली आहे. मात्र या दूध भेसळांना अद्यापपर्यंत वचक बसलेला नाही. यासाठी आता राज्य शासन किंवा अन्न व औषध प्रशासनाकडून आता नवीन कायदा किंवा नवीन नियम हा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पुढील काळात जर दुधात भेसळ आढळली किंवा दूध भेसळ करताना कोणी आढळल्यास तर अशा व्यक्तीला 10 लाखाचा दंड हा केला जाणार असून आणि कायदेशीर कारवाईही केली जाणार असल्याचे आता तरतूद केली जाणार असल्याची माहिती आता अन्न आणि औषध प्रशासनाने माहिती दिलेली आहे. आतापर्यंत राज्यात बऱ्याच दूध भेसळ विरोधातल्या कारवाया करण्यात आल्या असून बनावट दूध बनवण्यासाठीचे लागणारे लाखोचे साहित्य हे जप्त करण्यात आले आहे आणि बऱ्याच जणांना अटकही केलेली आहे. पण असे असतानाही कायद्याची भीती ही या टोळक्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे आता काहीतरी कडक कायदा करणे गरजेचे असल्याने 10 लाख रुपयाचा दंड हा आता या भेसळखोरांना करण्यात येणार आहे. याआधी तुकाराम मुंढे यांनी मकोका लावण्याची घोषणा केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा कायदेशीर अडचणीमुळे कायद्यात तशी तरतूद नसल्या कारणाने मकोका हा लावता येणार नसल्याचे स्पष्ट झाले असल्यामुळे आता 10 लाख रुपयाचा दंड हा ठोठावण्याची तरतूद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुधात भेसळ ही उघड झाल्यापासून दुधाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले. पण त्या मानाने शेतकऱ्याच्या दुधाला मात्र भाव हा वाढताना दिसत नाही. शेतकऱ्याच्या दुधाला भाव आतापर्यंत कमीत कमी 60 रुपयापर्यंत हा वर गेला पाहिजे होता. पण दुधाची इतकी मोठी भेसळ उघडकीस येऊनही आणि बरेच दूध भेसळीचे कारखाने हे बंद होऊनही दुधाचे भाव मात्र वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला भाव कधी वाढतील याकडे दूध उत्पादकांचे लक्ष आहे. त्याबरोबरच जनावरांच्या आठवडी बाजारात जनावरांचे म्हणजेच गाईचे आणि म्हशीचे भाव जवळ आलेल्या म्हणजेच गाभण असलेल्या गाईचे भाव हे प्रचंड वाढताना दिसत आहेत. यामध्ये लाखाची गाय जवळजवळ 1,20,000 ते 1,30,000च्या आसपास वाढलेली दिसत असून म्हशीच्याही भावात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सध्या बाजारपेठेत दिसत आहे. पण बाजारात अपेक्षेनुसार दुधाला भाव न वाढल्यामुळे आणि जनावरांच्या भावातच खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे अपेक्षित गिराईक असते खरेदीसाठी गाय आणि म्हशीसाठी, ते अपेक्षित गिराईक थोडेसे कमी असताना दिसत आहे. दुधाला भाव वाढल्यानंतर अचानक शेतकरी हे गाई म्हशीचे खरेदी करतील आणि दुधाचे उत्पादन वाढवतील. पण सध्या तरी दुधाला भाव कमी असल्यामुळे या बाजारपेठेत गिराईक थोडेसे कमी असताना दिसत आहे. धन्यवाद.